स्वीकार कर ना की पारू माझ्या मोठ्या मुलाची बायको आहे, माझी मोठी सून आहे। तुमचं घर पूर्ण होणार आहे ते आदित्य आणि पारूमुळे, तिचा स्वीकार कर। दादा, तू मला आता मरायला सांगितलंस ना तर मी आनंदाने जीव देईन, पण मी या मुलीचा कधीही स्वीकार करू शकत नाही। मग पारू हळदी कुंकवाला यायला तयार होईल। तिला तिच्या हक्काचा मान सन्मान मिळाला तर मी तिला स्वतःहून घेऊन येतो। तू मला कितीही सांगितलंस ना तरी ह्या मुलीला मी माझी सून म्हणून या घरात कधीही स्वीकारणार नाही। आई बोल ना, तू पारूचा तुझी मोठी सून म्हणून स्वीकार केलास। हे घे, झालं समाधान? हेच हवं होतं ना तुला? बस आत्ता इथे फक्त आणि फक्त माझ्या एका सुनेचं म्हणजे प्रियाचं हळदी कुंकू होणार आहे। माझ्याकडून जबरदस्ती कुणीही काही वदवून घेऊ शकत नाही। खरं तर मी ह्या सगळ्याला तयारच नव्हते, पण माझ्यातला चांगुलपणा म्हणून मी तिचं सुद्धा हळदी कुंकू करायला तयार झाले। पण याचा अर्थ असा होत नाही की मी तिला सून म्हणून स्वीकारले। मला ती सून म्हणून कधीच मान्य नव्हती आणि कधीच मान्य नसेल। ही साडी आणून दिली नाही, म्हणजे तुम्ही प्लीज प्रियाचं हळदी कुंकू करा। अरे पारूचं हळदी कुंकू करायला तिचा नवरा समर्थ आहे। काय बाई, हे काय म्हणायचं या पारोला? अगं, आपण यांना आदर्श कुटुंब म्हणत होतो, पण कुठलं काही, यांच्यात पण वाद आहेत। एवढ्या मोठ्या घरामध्ये किती भांडणं ही। बघा, ही पारू खरंच मूर्ख मुलगी आहे। तिला साधा सव्वाशेंच्या वाणाचाही मान ठेवता आला नाही, पुढे जाऊन काय घर सांभाळणार आहे ही? आणि म्हणूनच कदाचित अहिल्यादेवीचा स्वीकार करत नसतील। प्रिया, हळदी कुंकूला सुरुवात कर। हो आई।